हरी काका, आओ, या उठा उठा तुम्ही. हळू सावकाश, हळू 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 हळू. लागलं नाही ना तुम्हाला? ठीक आहात ना? मी ठीक आहे. पाणी पडले. अरे देवा, माझ्याकडनंच सांडलं की काय? सॉरी काका, तुम्हाला काय हवंय मला सांगा, मी देते. पाणी हवं होतं. हा. चाकू पडलाय ना? उचल. काही गोष्टी आयुष्यात खूप सांभाळून ठेवाव्या लागतात, नाहीतर हातातून अशा निसटून जातात की कधीच सापडत नाहीत. तुम्हाला पाणी हवंय ना? मी घेतो. हरी काका इथे कशासाठी आले असतील? आतापर्यंत माझा संशय राजवर्धन साहेबांवर होता, पण आता हरी काकांचंच वागणं काहीतरी वेगळं सांगतंय. राजवर्धन साहेब आणि हरी काका दोघं मिळून तर हे सगळं करत नसतील ना? वृंदा, आजी, तुम्ही काय झालंय? कसल्या विचारात हरवलीस? नाही, काही नाही. पान वाढू? नाही, नको, थांब. एक काम कर, अभिचं पान वाढ आणि त्याच्या खोलीत नेऊन दे, आणि माझं पान वाढून इथे झाकून ठेव. मी नंतर जेवते. आजी, या घरात जे काही चाललंय ना, त्यात स्वतःला गुंतवून नको घेऊस. अगं, काय चाललंय ते घरातल्यांनाच माहित नाहीये. स्वतःची काळजी घे, आणि एखादी गोष्ट विचित्र आहे असं वाटलं ना तर त्यापासून दूर राहा. कळलं ना? आजींना काहीतरी माहितीये जे ते माझ्यापासून लपवतात. काहीतरी मोठं नक्कीच घडलंय जे अजून मला माहित नाही. काय असेल ते रहस्य? सर, जेवण आणलंय. हा, ठेव ना. हे आजींनी सांगितलं वर पाठवायला? हो. वृंदा, वृंदा, एक मिनिट, मला जरा बोलायचं आहे. हा, बोला ना सर. ते तुम्हाला जे काही म्हणालीस त्याचा मी जरा विचार केला. कसला? तेच किती गाडी, तो पाठलाग करणारा माणूस, म्हणजे या घरात जे काही घडतंय त्या मागे या घराचा शत्रू असू शकतो. हे जे तुम्हाला म्हणाली होतीस त्याचा मी विचार केला. आजीशी पण मी जाऊन या विषयावर बोललो, आणि आजीला पण असाच संशय आहे. म्हणजे या घरात जे काही घडतंय त्यामागे या घराचा शत्रू असू शकतो. पण आता काय झालंय ना वृंदा, कळत नकळत तू या सगळ्याशी जोडली गेलीस, आणि मला हे नाही आवडत आहे. मला त्याचा त्रास होतोय. नाही म्हणजे तुझा कशाशी काही संबंध नसताना माझ्याशी आणि या घराशी जोडलेल्या गोष्टींची किंमत